हाय हॅलो नमस्ते. मी सुजाता. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आजचा ब्लॉग मी संध्याकाळी 7:30ला स्टार्ट केला आहे. चाललं आहे आपलं दिवाळी संपल्या, तुळशी विवाह पण झाला आहे आणि बेसनचे लाडू संपलेत. घरातले बेसनचे लाडू ट्राय करायचे चालेत. मी ह्यावर्षी फर्स्ट टाईम बेसनचे लाडू घरी ट्राय केलेत. दरवर्षी माझी मम्मी तिकडून बनवून देते माहेरून. चालले मी अर्धा किलो प्रमाणात सगळे घेतले. मी काय काय घेतले मी तुम्हाला सांगते पुढं. अर्धा किलो मी बेसन घेतले आणि थोडं तूप टाकून, एक चमचा तूप टाकून, हे इकडं तूप आहे बघा, हे थोडंसं, आणि 1/4 किलो मी तूप घेतले आणि अर्धा किलोच्या प्रमाणात बनवून 300 ग्रॅम मी साखर बारीक करून घेतले ह्याच्यासाठी, लाडूसाठी. बघू कसा होतो, बेत जमतोय का फसतोय ते बघायलाच पुढं ब्लॉगमध्ये माझ्या. मला लाडू जमलेत का नाही ते मी दाखवेनच तुम्हाला, कसं जमलेत लाडू ते. चला तर मग बघा, बेसनचे लाडू अर्धा किलो प्रमाणात मला जमतात का नाही ते. बेसनच्या लाडूसाठी पहिली गोष्ट, आपण जाड बुडाची कढई वापरायची आहे, भांडं वापरायचं आहे, जे काय भांडं वापरणार आहे ते. आणि थोडं थोडं करून तूप घालायचं आणि मंद गॅसवरती आपण याला भाजून घ्यायचं आहे पीठ. पहिलं मी 10-15 मिनटं मंद आचेवरती भाजून घेतलेलं. आता थोडंसं मी तूप घालून हे याच्यात आता परत मी परतून घेणार आहे. चांगलं मस्त एकदम भाजून घेणार आहे, खमंग वास दरवळेपर्यंत जा बेसनचा. आणि ह्या गाठी सगळ्या, ह्या ज्या गाठी आहेत सगळ्या, या गाठीनंतर मी मोडून घेणार आहे हाताने थंड झाल्यानंतर. थोडं तूप मी ॲड केलं याच्यात अजून. मी अर्धा किलोला 1/4 किलो प्रमाणात तूप घेतले. बघा, मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे कसं कसं बनतं आहे. मी तुम्हाला मी दाखवेनच कसं माझे लाडू बनलेत ते. फक्त मंद गॅसवरती पीठ आपलं सगळं आपण एकसारखं भाजून घ्यायचं आहे, कलर बेसनचा चेंज होईपर्यंत. बेसनचा कलर चेंज झाला की आपण त्याच्यात नंतर थोडं थंड झाल्यानंतर साखर ॲड करायची, बारीक केलेली पिठी साखर आणि वेलची पावडर. वेलची पावडर घालणार नाही कारण वेलची पावडरचा फ्लेवर काय आवडत नाही आम्हाला जास्त कुणाला, त्यामुळं साखर पिठी ॲड करणार आहे. आणि ड्रायफ्रूट पण नाहीच टाकणार कारण त्या दिवाळी होऊन बरेच दिवस झालेत, संपले ड्रायफ्रूट पण घरातले. याचा कलर आता ऑलमोस्ट चेंज होत निघालायच. बघूया अर्धा किलो प्रमाणात कसं बनते बेसनचे लाडू. असं थोडंसं हे करून मी अजून जरासं तूप याच्यात ॲड करून घेणार आहे. तर मी ॲड करत करत हे 1/4 किलो तूप ह्या बेसनला मी संपवणार आहे. तर गॅसची फ्लेम जराशी वाढवली मी. बघूया लाडू मला जमतेत का नाही. तूप रिलीज होईपर्यंत ह्याच्यातलं आपण ह्याच्यात भाजून घ्यायचं आहे. असं एक 10-15 मिनटं मागापासून तर मी भाजलेच पीठ. अजून जरा थोडा वेळ भाजणार तूप रिलीज होईपर्यंत. हे लास्ट प्रोसेस मी दाखवेन तुम्हाला कसं बनलं ती. तूप घातल्यानंतर मी थोडंसं अजून ॲड करू का काय, असं झाले, असं त्याचं मिश्रण बनले. अजून थोडंसं ह्याच्यात मी तूप ॲड करणार आहे आणि याचा आता कलर बदलत चालला आहे. फक्त बेसनचे लाडू करताना पेशन्स महत्त्वाचे आहेत. एवढं तूप मला वाटते 1/4 किलो ह्याच्यात लागणार नाही, अर्धा किलोच्या प्रमाणाला. थोडंसं एवढं शिल्लक राहिलं बघा माझं, एक चमचा भरतो. मिश्रण कलर बदलत चालला आहे आता. अजून थोडा वेळ आपण हे करून घेतल्यानंतर हे तूप एवढं त्यातलं 1/4 किलोमधलं एवढं शिल्लक राहिलं तूप आपलं. आता हे मी नाही ॲड करणार कारण भरपूर तूप वाटायला लागले मला. आता आपण तूप ऑब्झर्व करायचं बंद केलं ह्या बेसननं आणि बंद करणार आहे. तूप नाही घेणार आहे अजून.
आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्यात मी बारीक केलेली 300 ग्रॅम साखर याच्यात मी ॲड करणार आहे आणि हे करणार आहे. नंतर लाडू वळायला घेणार आहे. थंड झाल्यानंतर याच्यात मी साखर ॲड करणार आहे. असं मिश्रण झाले. ऑलमोस्ट त्यातलं तूप सगळं शोषून घेतले आणि रिलीज पण झाल्यासारखं दाखवायला लागले. मला वाटतं हे परफेक्ट प्रमाण होईल. त्यामुळे आता मी याच्यात तूप नाही वापरणार. एवढ्यावरच मी बंद करणार आहे तूप वापरायचं याच्यात. आणि हे अजून जरा थोडं भाजून घेणार आहे तुपात बेसन. आणि नंतर याच्यात साखर थंड झाल्यानंतर ॲड करून घेणार. आपलं मिश्रण हे असं तुम्हाला जरा पातळसर दिसत असेल पण काय कलर चेंज झाला याचा. त्यामुळे आता मी बंद करणार आहे. कारण खूप पण भाजल्यानंतर करपट असा वास येईल बेसनचा. आता मी गॅस बंद करून हे सगळं थंड करून घेणार आहे थोडा वेळ. आणि नंतर ह्याच्यात साखर थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यात साखर ॲड करायचं आहे. साखर, ड्रायफ्रूट, वेलची पावडर. पण मी ड्रायफ्रूट वेलची पावडर स्किप करणार आहे. असेच लाडू बनवणार आहे मी फक्त बेसन आणि साखर घालून तूप घालून. बघा तर मग कसं बनतात. फर्स्ट टाईम आपण ट्राय केले हे सगळं. बघा तर लाडू माझ्या पद्धतीचे कसे अर्धा किलो प्रमाणात बनतात ते बघा. हे पातळ जरी झालं तरी मला वाटते थोड्या नंतर थंड झाल्यानंतर हे घट्ट येणार आहे सगळं. बेसनचे लाडू रात्रीचे 8:45 वाजले आणि ही बेसनचे लाडू आपले बनवायचं काम चालू आहे. आणि कदाचित माझ्या हातून तूप जास्त झालं असं मला वाटते. कारण लाडू असे चपटे बनलेत. लाडू असा बसला आहे बर्फीसारखा. लाडू छान झाले पण असा हा बसला आहे. अर्धा किलोला आपल्याला पाव किलो हे होत नाही, ऑब्झर्व होत नाही ह्याच्यात बेसनमध्ये. अर्धा किलोला आपण 200 ग्रॅम तूप घालायला पाहिजे होतं. असे बनलेत बघा असे माझे आजचे बेसनचे लाडू. या सगळेजण बेसनचे लाडू खायला. रात्रीचे 9 वाजलेत आणि आपले बेसनची छान मस्त फसलेला बेत आहे बेसनच्या लाडूचा. आणि याच्यात झालेलं आहे तूप जास्त. त्यामुळे हे बर्फीसारखे खाली बसलेले आहेत बेसन बर्फी. या सगळेजण मस्त बेसनचे असे बसलेले लाडू खायला.